मुंबईच्या मुस्लिम बहुल भागात भाजपपेक्षा शिंदेंना पसंती मिळत असल्याची बाब भाजप सर्वेक्षणातून समोर. मुंबईतल्या 70% मुस्लिम असलेल्या 18 वॉर्डांचा भाजपने सर्व्हे केल्याची माहिती. पुणे महापालिकेच्या सगळ्या 165 जागांवर लढण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. तर युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अशी ही प्रतिक्रिया. संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून भाजपसोबतच्या युतीसाठी समिती स्थापन. संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जयस्वाल, राजेंद्र जंजाळ समितीवर. शिवसेना संभाजीनगरात आजपासून नगरसेवक पदाची उमेदवारी अर्ज देणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महापालिका निवडणूक युतीत लढवणार. युतीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपने नेमली समिती. मंत्री अतुल सावे, भागवत कराड, संजय केणेकर यांचा समितीत समावेश. जळगावच्या चोपड्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले 20 मिनिटांसाठी बंद. स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रशासनावर संताप. बुलढाण्यातल्या स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा वाढवली. एकावेळी 25 पोलीस पहारा देणार. सशस्त्र एसआरपीएफ जवान तैनात. नागपूर विधान भवनावर आदिवासींचा धडक मोर्चा. महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि टोकरे कोळी या जमातीच्या नागरिकांना कोळी या नोंदीवरून जात प्रमाणपत्र देण्याची मागणी. लहुजी शक्ती सेनेची मुंबई नागपूर पायीवारी नागपूरमध्ये दाखल. मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणात स्वतंत्र आरक्षण मिळावं मागणीकरता पायीवारी. अपात्र लाडक्या बहिणींनी 165 कोटींना लुबाडलं. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. तर 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी रक्कम वसूल केली जाईल अशीही अदिती तटकरे यांची माहिती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षभरात साथीच्या रोगांमध्ये वाढ. वर्षभरात कोरोनाने 46 तर हिवतापाने 20 जणांचा मृत्यू. विधानसभेत मंत्री प्रकाश आंबेडकरांची लेखी उत्तराद्वारे माहिती. 5 वर्षात 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं. 14 वर्षात 20 लाखाहून अधिक लोकांनी सोडलं भारतीय नागरिकत्व. केंद्र सरकारची संसदेत माहिती. आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडनं मुंबईतल्या बांगलादेशींचा मुद्दा विधानसभेत. मानखुर्द, मालाड, देवनार परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी. कारवाईची मागणी. मुंबईमध्ये लव्ह जिहाद आणि लँड जिहादवर कारवाईसाठी नेत्रम ॲप. या ॲपच्या डेटाच्या आधारे कारवाई होणार. मिहिर कोटेचा यांच्या प्रश्नाला सामंत यांचं उत्तर. एक स्पेशल टीम तयार केली जाणार अशी ही माहिती. मुंबईतल्या कोळीवाड्याच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून 6 महिन्यात कोळीवाड्याला गावठाणचा दर्जा देणार. महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. पुणे आणि परिसरातल्या 32,523 कोटींच्या कामांना मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून 220 विकास कामांवर मोहर. रस्ते नियोजन झाल्यानंतरच विकास कामं अंतिम करा, फडणवीसांच्या सूचना. पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पवारांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. अभिनेता रजनीकांत यांचा आज 75वा वाढदिवस. पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा. रजनीकांत यांचं चित्रपटसृष्टीतलं 50 वर्षांचं योगदान उल्लेखनीय. पंतप्रधानांचं ट्विट. राज्यातल्या जीएसटी अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच. मोडकळीस आलेल्या जीएसटी भवनाची दुरुस्ती. पायाभूत सोयीसुविधा, निवड श्रेणी यासारख्या अनेक मागण्यांसाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस. पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा स्थानिकांचं आंदोलन. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा उपयोग नाही. अपघातांची मालिका सुरूच. स्थानिकांचं म्हणणं, पुलावरील उतार कमी करा. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत एक उड्डाणपूल बांधा. स्थानिकांची मागणी. पुणे न्यायालयाकडनं गुंड निलेश गायवळ फरार घोषित. निलेश गायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता. दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिम कार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी गायवळवर गुन्हा दाखल. वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास महापालिकेची मनाई. वाढती अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या तक्रारीमुळे निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झाल्यावर ब्रह्मोस घोड्याची तब्बल 15 कोटी किंमत. गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टड फार्मवर पाळलेल्या ब्रह्मोस घोड्याला बघण्यासाठी गर्दी. पुष्कर मेळाव्यात ब्रह्मोसला आली होती 8 कोटींची ऑफर. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतल्या आदर्श विद्यालय आणि सिद्धार्थनगर परिसरात कुत्र्यांचा हैदोस. मागील 2 दिवसात 15 ते 16 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गोंदिया जिल्ह्यातल्या 1,85,000 वाहनांपैकी केवळ 88,000 वाहनांनाच HSRP नंबर प्लेट. 31 डिसेंबर नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर होणार कारवाई. नाशिकमधील शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण निलंबित. शालार्थ आयडी फसवणूक प्रकरणी शालार्थ आयडी प्रकरणी 10 कोटींची फसवणूक झाल्याचं तपासात समोर. रायगड पोलीस मुख्यालयाच्या लेखा शाखेत पोलीस पाटलांच्या नावाखाली 1,78,00,000 घोटाळा.
शासकीय निधीचा अपहार करून घोटाळा झाल्याचं उघड, 2 आरोपींवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. विक्रोळीच्या कन्नंबार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, बॅरिकेड्स आणि मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून विद्यार्थ्यांचा चढउतार. धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या शिरसाव जिल्हा परिषद शाळेची महापुरानंतर दुरवस्था, मंदिरात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला भरतीय शाळा, राजकीय नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर परिस्थिती जैसे थे. कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून 2 शेजाऱ्यांमध्ये हाणामारी, गरोदर महिलेच्या पोटात लाथा मारल्या, घटनेत महिलेतल्या पोटातल्या बाळाचा मृत्यू, पोलीस कारवाई करत नसल्याचा महिलेचा आरोप. मोहने गावातल्या लहुजीनगर परिसरातली घटना. साताऱ्यातल्या अंगापूर फाट्याजवळ मनोरुग्णाचा धुडगूस, लोकांच्या अंगावर धावून येत असल्यानं रुग्णालयात केलं दाखल. नवी मुंबई शहरात एकाच दिवसात केवळ 4,50,00,000ची फसवणूक, डिलिव्हरी ॲप गुंतवणूक जादा परतावा मिळवून देण्याचं आमिष. सानपाडा, रबाळे, उरण, तळोजा, उलव्यात नागरिकांची फसवणूक. बीडमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर ओळखीतल्याच एकाकडनं अत्याचार, या प्रकरणी 22 वर्षीय आरोपीला अटक. मात्र घटनेनंतर बदनामीच्या भीतीने मुलीचं शिक्षण बंद. नाशिकच्या गडकरी चौकातील पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बिबट्याचा वावर, वनविभागाकडनं बिबट्याचा शोध सुरू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शिर्डीच्या साकुरी शिबिरावर बिबट्याचा मुक्त संचार, सीसीटीव्हीत प्रकार समोर, नागरिकांमध्ये दहशत, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. अलिबागच्या नागावातनं पसार झालेला बिबट्या आक्षीमधल्या साखर परिसरात दिसला, बिबट्याच्या हल्ल्यात 2 जखमी, वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. नांदेड जिल्ह्यातही अनेक गावात बिबट्याची दहशत, अर्धापूर तालुक्यातल्या रोडगी, पांगरी, निमगाव, चोरंबा गावात बिबट्याने घातलाय धुमाकूळ. बिबट्याच्या दहशतीने शेतीतली कामही खोळंबली. आतापर्यंत जिल्ह्यात 25 बिबटे असल्याची नोंद. वाशिमच्या कारंजा शहर पोलिसांकडून बनावट नोटा विक्री करणारी टोळी जेरबंद, भिवंडी, मनमाड आणि नाशिकमधनं आरोपींना अटक. 500 रुपयाच्या 59 बनावट नोटा जप्त. आणखी किती नोटा छापल्या याचा तपास सुरू. नागपुरात उघड्यावर झोपलेल्या 3 बेघरांचा मृत्यू, थंडीने गाठून मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय, पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास. ठाणे शहरामध्ये